एका हिरव्यागार जंगलात एक गोंडस, गोलमटोल आणि खूपच खोडकर पांडा राहत होता. त्याचं नाव होतं पांडू. पांडूला दिवसभर बांबू खायला, झाडांवर चढायला आणि मित्रांसोबत खेळायला खूप आवडायचं. त्याला खूप मजा मस्ती करायला आवडायचं. पण पांडूची एक सवय मात्र वाईट होती. तो कोणतंही काम पूर्ण करत नसे. थोडं काम केलं की लगेच म्हणायचा, अरे नंतर करू, आणि मग तो खेळायला पळून जायचा. कधी झाडावर चढायचा तर कधी मित्रांसोबत मस्ती करायचा. एके दिवशी जंगलात एक वृद्ध कासव आलं. त्याच्या हातात एक चमकणारी जादुई बांबूची काठी होती. त्या काठीमधून हलकीशी सोनेरी प्रकाश किरणे बाहेर पडत होती. सगळे प्राणी आश्चर्याने त्या काठीकडे पाहू लागले. कासव म्हणाल, ही काठी फक्त त्या प्राण्याला मदत करेल जो मेहनत करेल आणि काम पूर्ण करेल. हे ऐकताच पांडूच्या डोळ्यात चमक आली. वा, मला ही काठी हवी. दुसऱ्या दिवशी सकाळी कासवाने पांडूला पहिलं काम दिलं. जंगलात पडलेले कोरडे बांबू गोळा कर. पांडूने सुरुवात तर केली, पण थोड्याच वेळात एका रंगीबेरंगी फुलपाखराच्या मागे धावायला लागला. काम अर्धवटच राहिलं. जादूची काठी मात्र शांतच राहिली. तिसऱ्या दिवशी कासव म्हणाल, आज छोट्या सशासाठी ताजे बांबू घेऊन जा. पांडूने हसत मान हलवली आणि कामाला लागला. त्याच्या मनात आता काम पूर्ण करण्याची जिद्द निर्माण झाली होती. यावेळी पांडूने मनात ठरवलं, आज काहीही झालं तरी काम पूर्ण करायचंच. रस्त्यात त्याला खूप मोह झाले. कधी गोड फळं दिसली, कधी मित्र क्रिकेट खेळायला बोलवू लागले, कधी झाडावरून माकड म्हणाल, अरे पांडू चल ना खेळू. पण पांडू हसत म्हणाला, आधी काम मग खेळ. तो बांबू घेऊन सशाकडे पोहोचला. ससा खूप आनंदी झाला. धन्यवाद पांडू, माझ्या छोट्या भावाला खूप भूक लागली होती. तेवढ्यात टन टन टन, जादूची बांबूची काठी चमकू लागली. सगळं जंगल सोन्यासारख्या प्रकाशाने उजळलं. काठी हवेत फिरली आणि म्हणाली, शब्बास पांडू, खरी जादू माझ्यात नाही, तुझ्या मेहनतीत आणि चिकाटीत आहे. क्षणात काठीने जंगलातील कोरडे बांबू हिरवेगार केले. पक्ष्यांनी गाणी गायली. ससे आनंदाने उड्या मारू लागले. सगळे प्राणी टाळ्या वाजवत म्हणाले, पांडू पांडू पांडू. त्या दिवसापासून पांडूने एक नियम केला. कोणतंही काम अर्धवट नाही सोडायचं. तो जंगलातील सर्वात विश्वासू आणि मेहनती पांडा बनला. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? मेहनत, चिकाटी आणि काम पूर्ण करण्याची सवय हीच खरी जादू असते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.